तर मनाच्या श्लोकाच्या निर्मितीची रामदासी संप्रदायामध्ये अशी एक आख्यायिका आहे, एक कथा आहे. मनाचे श्लोक हे भुजंग प्रयात या मराठी वृत्तात लिहिले गेले. बुद्धीने घेतलेला डिसिजन चित्त ऍक्सेप्ट करतं आणि त्याच्यावरती ठाम राहतं. वृत्ती निर्माणच होऊ दिली नाही, ही निर्वृत्ती. पण मग अटॅचमेंट झाली की ती अटॅचमेंट झाली. म्हणून एक छान वाक्य आहे की हॅव ए डिटॅच्ड अटॅचमेंट. समर्थांच्या बाबतीत एक शब्द वापरला जातो की शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनात तूच शोधोनी पाहे, मनात त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. असं तुम्ही एखादा गुण भगवंताचा, एखादा भक्तीचा मार्ग त्यात प्रावीण्य संपादन करा आणि दुसरे गुण त्यात पासवा. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मनाचे श्लोक हे उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला पॉडकास्ट आपला झालेला होता संतांच्या वाङ्मयाच्या रिलेटेड. तर आत्ता आपण सेकंड पार्ट आपण घेतो आहे चंद्रशेखर निलाखे यांच्याबरोबर. तर त्यांनी खूप असे सुंदर शब्दामध्ये मनाची व्याख्या, मनाची मांडणी आणि मनाचे श्लोक याचा इम्पॉर्टन्स आणि ते उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग बघूया. कसे आहेत मंडळी? गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत चंद्रशेखर निलाखे. आपण यांना आधी पण भेटलेलो आहे. संत वाङ्मय, कालचे ज्ञान आणि आजचा आचार विचार आणि आजच्या पिढीला कसं त्याचा उपयोग आहे हे त्यांनी खूप छान पद्धतीनं समजवलं होतं. आणि ते सांगता सांगता त्यांनी मेन बोध काय दिला होता आपल्याला, तर मनाचे श्लोक हे तुम्ही अंगीकारलं पाहिजे. किंवा गोंदवलेकर महाराजांना तुम्ही त्यांची पुस्तकं वगैरे त्यांचं प्रवचन वाचलं पाहिजे. तर निदान तुम्ही त्या लेवलला किंवा शांत थोडे होण्याला तुम्हाला मदत होईल आणि तो मार्ग तुम्हाला मिळेल. मग ते करता करता त्यांचा रिस्पॉन्स पण खूप छान आला. त्या पॉडकास्टला इतक्या जणांनी रिप्लाय दिलेले आहेत की खूप छान, आम्ही शांत झालो किंवा एक चांगला एक मार्ग आम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आम्हाला मिळाला. तर आम्ही असा विचार केला काका की मनाचे श्लोक तुम्ही जे सांगितले होते की मनाचे श्लोक खूप गरजेचे आहे. हो 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 हो. तर या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण मनाचे श्लोक हे मराठीतून आहेत. हो, पण तेव्हाचं मराठी आणि आत्ताचं मराठी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर का नाही आपण या पॉडकास्टच्या ह्याच्यातून माझा असा विचार झाला की मनाचे श्लोक या सोप्या सरळ भाषेमध्ये मराठीतून, आत्ताच्या मराठीतून आपण जर समजवता आलं लोकांना, व्ह्युअर्सना, तर खूप छान होईल. तर ह्या संकल्पनेनं आज आपण पुढे गप्पा मारूया. तर आपण चालू करू. छान. नमस्कार. मला बरं वाटलं पुन्हा एकदा आपल्याला भेटायला आणि आपल्या माध्यमातून तमाम लोकांशी हा सुख संवाद करण्याची एक पुन्हा संधी प्राप्त झाली. अधिक छोटासा प्रश्न तुला मी विचारतो की पुन्हा तेच की तुमच्या या गोलगप्पा या शीर्षकातला गोल हा शब्द मराठी आहे का इंग्रजी आहे? हा इंग्लिश शब्द आहे. GOAL आहे. हा गोल गोल नाही आहे गप्पा. बर. तर गोल गप्पा आहे. अच्छा, छान. जरी तो मराठी असला तरी तो चांगला आहे आणि इंग्रजी असला तरी त्याचा अर्थ काही ध्येय बरोबर असा आहे. आणि गप्पाच्या माध्यमातून काही ध्येयाप्रत पोचायचं बरोबर अशीच अपेक्षा या पॉडकास्टची आहे. म्हणजे आम्ही सांगताना सांगतो का की पॉडकास्टचं काय आहे, तर गोल गप्पा. तर गोल इज गप्पा अँड गप्पा इज रिलेटेड टू गोल. गोल. छान, व्हेरी गुड. आणि अन्यथा जरी तो मराठी असता तरी गप्पा जिथून सुरू झाल्या तिथे पुन्हा येऊन थांबाव्यात. बरोबर. अशा अर्थाने ते गोल गप्पा आहेत. बरोबर. तर फार छान तुझी उत्सुकता आणि एकूणच लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया मनाच्या श्लोकांबद्दलच्या. त्यामुळे आज आपण मनाच्या श्लोकाच्या दालनाच्या अंतरंगात प्रवेश करायचा प्रयत्न करूया. ओके, वा. थोडंसं मी तुला करेक्ट करीन की मनाच्या श्लोकाची जी मराठी भाषा आहे ती साधारण आजच्या भाषेशी जुळणारीच आहे. ज्ञानेश्वरांच्या काळातली भाषा ही थोडीशी कळायला कठीण होती. बरोबर. पण समर्थांची भाषा कळायला सोपी आहे. कधी कधी एखादं वाक्य, एखादा शब्द कळायला जड जातो. बरोबर. पण त्या तरीही तो आपल्याला समजतो.
पण आता या मनाच्या श्लोकाची निर्मिती का झाली, केव्हा झाली, कशासाठी झाली, याचं आपण थोडंसं चिंतन करू. आणि ते करत असताना नेमका मनाचाही थोडासा अभ्यास करू. म्हणजे प्रत्यक्ष मनाच्या श्लोकांमध्ये वळण्यापूर्वी मन काय आहे हे समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. तर मनाच्या श्लोकाच्या निर्मितीची रामदासी संप्रदायामध्ये अशी एक आख्यायिका आहे, एक कथा आहे की समर्थांनी चाफळला रामाच्या मंदिराची स्थापना केली आणि तिथे रामनवमीचा उत्सव चालू असायचा. लोक वर्गणीतूनच तो उत्सव मोठ्या दिमाखात साजरा व्हायचा. पण त्या उत्सवाला राजाश्रय सुद्धा होता. म्हणजे शिवछत्रपतींच्याकडून धनधान्याची मदत त्या उत्सवाला यायची आणि त्यामुळे तो उत्सव आणखी मोठ्या प्रमाणात होऊ शकत होता. पण एके वर्षी असं झालं की नोकरशाहीच्या हलगर्जीपणामुळं राजांच्याकडून येणारं धान्य आलं नाही आणि त्यामुळे सगळ्या शिष्यवर्गांमध्ये चिंता निर्माण झाली की आता उत्सव करायचा कसा. बरोबर. समर्थ म्हणाले की ज्याचा उत्सव आहे म्हणजे प्रभू रामचंद्र, त्याला त्याची चिंता आहे, आपण चिंता कशासाठी करायची. शिष्य गप्प बसले पण निश्चिंत झाले नाहीत. बरोबर. आणि म्हणून एके दिवशी समर्थांनी रात्री सारी निजानीज झाल्यानंतर कल्याण स्वामींना बोलावून घेतलं आणि एका रात्रीत एक टाकी 205 श्लोक सांगितले. बापरे. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यानंतर कल्याण स्वामींना सांगितलं की याच्या प्रती तयार करा आणि शिष्यांना गावोगावी पाठवा. हा श्लोक म्हणत म्हणत जाऊ दे. त्यांच्या खांद्यावरती एक भिक्षेची झोळी द्या आणि जनसामान्यांकडून भिक्षा गोळा करून हा उत्सव साजरा करा. आणि त्याप्रमाणे कल्याण स्वामींनी त्याच्या प्रती केल्या. शिष्यांनी खड्या आवाजात ते श्लोक लोकांच्या दारात जाऊन म्हटले. शिष्य कधी लोकांच्या घरात जात नाहीत, दारातून पुढे जातात. बरोबर. आणि जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा करतात आणि लोक धान्य आणून त्या झोळीत देतात. त्यातलं मुठभर धान्य परत दिलं जातं समर्थांचा, म्हणजे प्रभू रामचंद्रांचा प्रसाद म्हणून. अशा प्रकारे भिक्षेचीही परंपरा सुरू झाली आणि मनाचे श्लोक सगळीकडे प्रचलित झाले. आता ही कथा मनाच्या श्लोकाच्या निर्मितीची आहे. बरोबर. पण तरीही मी सगळ्या समर्थ भक्तांची आणि सांप्रदायिकांची क्षमा मागून असं म्हणेन की भिक्षेसाठी काही मनाच्या श्लोकाची समर्थांनी निर्मिती केली नाही. ते त्याचं निमित्त होतं, तो त्याचा हेतू नव्हता. बरोबर. हेतू उदात्त होता. समाजाचं प्रबोधन करावं, समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल करावा, हा जो दासबोधाचा हेतू होता तोच छोट्या स्वरूपामध्ये मनाच्या श्लोकामध्ये होता. म्हणजे दासबोधाची एक छोटी आवृत्ती या दिशेने, या दृष्टीने आपल्याला मनाच्या श्लोकाकडे पाहता येईल. बरोबर. तर तशी त्याची निर्मिती झाली आणि मनाचे श्लोक हे भुजंग प्रयात या मराठी वृत्तात लिहिले गेले. प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत आणि 4 चरणांचा एक श्लोक आहे. तुम्ही आता कोणत्याही ओळ घेतली तर त्यात 12 अक्षरं मिळतील हे तपासून पाहू शकता. प्रभाते मनी राम चिंतित जावा 12 अक्षर आहेत. अगदी आरंभीचा गणाधीश जो ईश सर्वागुणांचा 12 अक्षर आहेत. म्हणजे समर्थ हे उत्तम प्रकारचे कवी होते, व्याकरणाचे जाणकार होते आणि त्यामुळं एका विशिष्ट वृत्तामध्ये त्याची रचना झाली. त्याला गेयता आहे. म्हणजे मनाचे श्लोक म्हणत असताना आजही जेव्हा रामदासी मनाचे श्लोक म्हणत म्हणत भिक्षा फेरीसाठी जातात तेव्हा लोक ऐकायला अंगणात येतात. बरोबर. हा, काय तुला विचारायचं? एका रात्रीमध्ये त्यांनी केले ना? एका रात्रीमध्ये लिहिले. आता कधी कधी ही शंका येऊ शकते की एका रात्रीत 205 श्लोक खरंच लिहिले असतील का? तर ते लिहिले असतील. कारण ह्याचं मी उदाहरण म्हणून अलीकडचंच उदाहरण देईन. साने गुरुजींनी श्यामचाई जे लिहिलं हे धुळ्याच्या तुरुंगामध्ये केवळ 3 दिवसात लिहिलेलं आहे. श्यामचाईचं पुस्तक हे 42 प्रकरणांचं आहे, म्हणजे 42 रात्रींचं. 3 दिवसामध्ये ते म्हणाले की 3 रात्री
दिवसभराचं काम उरकल्यानंतर रात्रीचा उरलेला वेळ आणि पहाटेचा वेळ एवढ्या वेळात मी हे पुस्तक लिहून काढलं. मग जर अलीकडच्या काळात गुरुजींना ते शक्य झालं, 42 प्रकरणांचं पुस्तक लिहिलं, तर समर्थांना 205 श्लोक लिहिणं शक्यच आहे. ते तर अधिकारी पुरुष आहेत. कारण होतं कसं की ही सगळी सामग्री डोक्यामध्ये तयारच असते, फक्त ती उतरवायची असते. लोकमान्य म्हणाले की माझा गीता रहस्य ग्रंथ ब्रिटिशांनी जप्त केला, असू दे म्हणाले, तो जरी परत मिळाला नाही तरी मी पुन्हा जसाच्या तसा लिहून काढीन, कारण तो माझ्या डोक्यात आहे. तर हे सगळे विचार त्यांच्या डोक्यात असतात आणि ते फक्त व्यक्त होत असतात, ते प्रकट होत असतात एका विशिष्ट वेळी आणि विशिष्ट प्रसंगानुरूप. आता काय आहे की समर्थांनी मनालाच बोध का केला? सगळ्या संतांनी सुद्धा मनाला बोध केलाय, पण समर्थांनी विशेष फोकस केलाय त्याच्यावरती. आता ह्याच्यासाठी आपल्याला मुळात मन ही संकल्पना समजवून घेतली पाहिजे. हे मन आहे ना, हे अथांग आहे, ते अनंत आहे, ते अपार आहे आणि मुळात ते गूढ आहे. त्याची उकल साधू संतांनी करायचा प्रयत्न केला, ऋषीमुनींनी करायचा प्रयत्न केला, समाजशास्त्रज्ञांनी प्रयत्न केला, राजकीय नेत्यांनी केला, समाजधुरीणांनी केला, वैद्यकशास्त्रज्ञांनी केला. अनेकांनी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं काही निष्कर्षही काढले, पण तरीही मनाचा शोध पूर्ण नाही झाला. अजूनही तो चालूच आहे, कारण ते अगम्य आहे, ते अनाकलनीय आहे, ते माझ्या जवळच आहे, तरीही ते मला कळत नाही. आता ह्याच्यासाठी आपल्याला मुळात हे विश्व म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि मानवी शरीर म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. हे जे ब्रह्मांड आहे, हे जे विश्व, सगळ्या सूर्यमाला, सगळे तारे, ह्या सगळ्याला मिळून आपण ब्रह्मांड म्हणतो. बरोबर. आणि आपल्याकडे एक म्हण आहे लहानपणापासून, जे पिंडी तेच ब्रह्मांडी. म्हणजे हे ब्रह्मांड पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तसा हा मानवी देह किंवा प्राण्याचा देह हाही पंचमहाभूतापासूनच बनलेला आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता मनुष्याचं शरीर कसं आहे, तर मनुष्याच्या शरीरामध्ये एक शरीर आहे, त्याच्या आतमध्ये मन आहे आणि त्याच्या आतमध्ये आत्मा आहे. शरीर, मन आणि आत्मा मिळून मनुष्य होतो किंवा प्राणी होतो, पण आपण मनुष्याविषयी विचार करू. तसं हे ब्रह्मांड आहे ना, त्याचं हे दृश्य विश्व, विश्व, मन आणि परमात्मा मिळून ब्रह्मांड होतं. जे मनुष्य देह ही ह्या ब्रह्मांडाची प्रतिकृती आहे किंवा छोटी प्रतिमा आहे. म्हणजे तिथं काय आहे, दृश्य विश्व आहे, जे दिसतंय ते एक विश्व मन आहे. ह्या विश्वाला एक मन आहे. ह्या विश्वामध्ये घडणाऱ्या घडामोडी ह्या विश्वमनाच्या अनुज्ञेनी किंवा आज्ञेनी चालतात, त्याच्या संकल्पाने चालतात आणि त्याच्या पाठीमागे परमात्मा असतो. तसंच नेमकं देहात घडतं की देह म्हणजे हे शरीर आहे, त्याच्या मागे मन आहे, त्या मनाचे संकल्प विकल्प ह्या देहाला नाचवतात आणि पाठीमागे एक साक्षी म्हणून आत्मा आहे. अशी ही मनाची कल्पना आहे. तर आता कसं आहे, विश्वमन आहे ना, त्याची शक्ती अफाट आहे, अमर्याद आहे, कारण ते विश्व चालवतंय. बरोबर. त्या तुलनेने आपल्या मनाची शक्ती त्या तुलनेने मर्यादित आहे. बरोबर. पण तरीही आपण असं समजतो की ती अमर्याद आहे, कारण मन, त्याच्यानंतर मग अनकॉन्शियस माइंड वगैरे ह्या संकल्पना मानसशास्त्रात येतात. हे जे विश्वमन आहे ना, त्याला कॉस्मिक माइंड म्हणतात. आणि अशी आपल्या संस्कृतीची किंवा आपल्या धर्माची अशी श्रद्धा आहे की ईश्वराने संकल्प केला आणि त्यातून सृष्टी निर्माण झाली. मग संकल्प कसा केला, तर तो अर्थातच सत्य संकल्प होता आणि त्यातून सृष्टी निर्माण झाली. मग हा संकल्प कोणाचा होता, तर विश्वमनाचा. मग माझ्या तुझ्या मनामध्ये सुद्धा काही संकल्प विकल्प येत असतात. तर आपल्या शास्त्रांनी मनाचे 4 कप्पे कल्पलेले आहेत, 4 कंपार्टमेंट्स आहेत किंवा 4 स्टेजेस आहेत म्हणा, 4 कंगोरे आहेत, 4 छटा आहेत. त्या अशा आहेत, समजून घेण्यासारखं आहे, मोठं इंटरेस्टिंग आहे. ते काय म्हणतात की मन हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन एकटं नाही, या मनाला आणखी छटा आहेत. मन, बुद्धी,
चित्त आणि अहंकार याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. आता हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. मन काय करतं? मन संकल्प विकल्प करतं. मन नेहमी द्विधा स्थितीत असतं. हे करू का ते करू, हे पाहू का ते पाहू. बरोबर. बुद्धी काय करते तर बुद्धी निश्चयात्मक असते. बुद्धीजवळ डिसिजन टेकिंग पॉवर आहे. बरोबर. ते मनाकडे नाही. मन सारखं फिरतंय, मन भ्रमतंय, चंचल आहे. मनाला कोणी माकडाची उपमा देतात, मनाला कोणी माशीची उपमा देतात, अनेक प्रकारच्या उपमानाला मिळतात. आमचे समर्थ मनाला सज्जन म्हणतात. मना सज्जना भक्तिपंथीची जावे. त्यांना कळलं की ह्याला माकड बिकड म्हणून चालणार नाही, ह्याला गोंजारलं पाहिजे, ह्याचं कौतुक केलं पाहिजे, तरच हे आपल्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. तर बुद्धी ही निश्चयात्मक आहे आणि बुद्धीने केलेला निश्चय किंवा बुद्धीने घेतलेला डिसिजन चित्त ऍक्सेप्ट करतं आणि त्याच्यावरती ठाम राहतं. म्हणून चित्ताची एकाग्रता होते. मन संकल्प विकल्पात्मक आहे, बुद्धी निश्चयात्मक आहे आणि चित्त एकाग्रतेच्या दिशेनं पाऊल टाकतं. आणि हे सगळं मी बरोबर करतो आहे असा कुठेतरी मनामध्ये सूक्ष्म भाव येतो, त्याला अहंकार म्हणतात. तो सूक्ष्म असतो पण तो असतोच. आता एक छोटंसं उदाहरण देऊन हे इलॉबरेट करीन मी, म्हणजे आणखी ते समजेल. एक समजा 10वीचा किंवा 12वीचा विद्यार्थी आहे, म्हणजे महत्वाचं वर्ष असलेला विद्यार्थी आहे. परीक्षा 1-2 महिन्यावरती आलेली आहे, दिवस रविवारचा आहे आणि त्याचे मित्र आले आणि म्हणाले आता आपण आज सिनेमाला जाऊ. सारखा अभ्यास करून बोर होतोय, कंटाळा आलाय. तर ह्याच्या मनामध्ये सुद्धा थोडंसं आलं की जरा अभ्यास करायचा बाजूला ठेवून जाऊन येऊ सिनेमाला. मग आता द्विधा मनस्थिती झाली की अभ्यास करायचा का सिनेमाला जायचं. आणि मग त्यांनी विचार केला की सिनेमा मे महिन्यात सुद्धा पाहता येईल, पण हा आजचा दिवस परीक्षेच्या आधीचा जो अत्यंत महत्वाचा आहे तो पुन्हा येणार नाही. म्हणून सिनेमाला न जाता मी आज अभ्यासच करेन, एखाद्या विषयाची उजळणी करेन. निश्चय निर्णय बुद्धीने घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना सांगितलं की मी सिनेमाला येणार नाही आणि त्यावर तो ठाम झाला. हे चित्ताने ऍक्सेप्ट केला निर्णय. बरोबर. आणि नंतर त्याला असं कुठेतरी मनात वाटलं की बघा मी सिनेमाला नाही गेलो, मी अभ्यासाला बसलो, मी बरोबर आहे. हा कुठेतरी अहंकार आला, असं ते अंतःकरण चतुष्टय पूर्ण झालं. बरोबर. तर हे आपल्या बाबतीत नेहमीच घडत असतं. आता इथे प्रश्न असा येतो की प्रत्येक वेळी आपली बुद्धी निर्णय देण्यास निर्णयक्षम आहे का, निर्णय देण्यास पात्र आहे का, असंही घडू शकेल ना. बरोबर. योग्य निर्णय मी घेतलाय की नाही. बरोबर. घेऊ शकतो की नाही. बरोबर. आचार्य विनोबा भावेंच्याकडे एक तरुण आला, स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे, आणि तो म्हणाला की मला समाजसेवेमध्ये स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घ्यायची आहे आणि त्यासाठी मी विवाह नाही करू इच्छितो, पण माझ्या घरचे लोक म्हणतात की नाही तू विवाह कर, संसार कर आणि आणखी काही सेवा करता येईल तेवढी कर. बरोबर. तर मी काय करू. बरोबर. मला निर्णय घेता येत नाही. तेव्हा विनोबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला सांगितलं की तू लग्न कर आणि संसार कर. आता हे सगळी हा संवाद चालू असताना आजूबाजूला सगळे तरुण साधक बसलेले होते. त्यांनी आचार्यांना विचारलं की तुम्ही असं कसं सांगितलं. तो येऊ इच्छित होता, त्याची इच्छा होती. आपल्याला एक चांगला तरुण साधक, तरुण स्वातंत्र्य सैनिक मिळाला असता. विनोबा म्हणाले की मुळात संसार न करता ब्रह्मचर्याचं कठोर पालन करणं ही साधी गोष्ट नाही. हा निर्णय जो स्वतः घेऊ शकतो तोच ब्रह्मचारी राहू शकतो. जो दुसऱ्याला विचारायला आला तो टिकत नाही. ज्या अर्थी तो मला विचारायला आला त्या अर्थी तो त्यास सक्षम नाही. त्यांनी संसार केलेला बरा. ह्याच्यावरून मोठे लोक आपली पात्रता ओळखतात. आणि म्हणून आपण सल्ला कोणाचा घ्यायचा आहे तर जाणत्याचा घ्यायचा आहे. समर्थांना जाणता हा शब्द फार प्रिय आहे. दासबोधात तो अनेक ठिकाणी आलाय. केवळ शहाणा नाही, जाणता म्हणजे कसा, ज्ञानी प्लस अनुभवी. म्हणजे त्याचे स्वतःचे कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि त्याची बॅकग्राऊंड अनुभवाची आहे. तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल. म्हणून बुद्धी एक तर स्वतःची योग्य बुद्धी वापरता आली पाहिजे, अन्यथा
तुम्ही जाणत्याचा सल्ला घेतला पाहिजे, तर तुमच्या मनाला योग्य दिशेवरती नेता येईल. आणि म्हणून समर्थ मुख्य जाणते आहेत, आणि म्हणून त्यांच्या मनाच्या श्लोकाकडे आपल्याला जायचं आहे. समर्थांनी शिवछत्रपतींना जाणता राजा असा शब्द प्रयोग केलाय. हा फार महत्वाचा शब्द आहे. जसं श्रीमंत योगी म्हणतात तसं जाणता राजा म्हणतात. तर हे झालं अंतःकरण चतुष्टय. आता हे मन आहे ना, हे अव्यक्त आहे, अप्रकट आहे. ते व्यक्त कसं होतं, तर आमच्या महाराजांनी, गोंदवलेकर महाराजांनी एक फार छान त्यांच्या प्रवचनामध्ये उल्लेख केलाय की बाह्य जगाचे आपल्यावरती जे आघात होतात त्याची जी स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते, मग ती सुखाची असते, ती दुःखाची असते, ती अभिमानाची असते, ती लोभाची असते, ती क्रोधाची असते, तिला वृत्ती म्हणतात. आता हा एक नवीन शब्द प्रवेश झाला याच्यामध्ये. म्हणजे मन जेव्हा व्यक्त होतं तेव्हा ते वृत्तीच्या रूपाने व्यक्त होतं. आपण एखाद्याची वृत्ती कशी आहे असा शब्द प्रयोग करतो, पण वृत्तीची गंमत अशी की ती सुद्धा हंगामी असते, ती येते आणि जाते, ते टिकेलच असं नाही. आत्ता एक प्रकारची वृत्ती असते, म्हणजे मला आत्ता क्रोध आला, थोड्या वेळाने मी शांत झालो. मला आत्ता कशाचा तरी मोह झाला खाण्यापिण्याचा, त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी त्याच्यावरती मात केली, मी पुन्हा शांत झालो. वृत्ती आली आणि वृत्ती गेली. वृत्ती जेव्हा ठाण मांडून बसते तेव्हा तिला प्रवृत्ती म्हणतात. म्हणून मी माझ्या काही प्रवचनांमध्ये एक चिंतन चतुसूत्री मांडतो, तिचा आज थोडासा ओझरता उल्लेख करीन की वृत्ती, प्रवृत्ती, निवृत्ती आणि निर्वृत्ती. आता हे टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊ. हे मनाचं अप्लिकेशन आहे बरं का. हा, मन कसं व्यक्त होतं ते आपण पाहतो आहोत. तर वृत्ती येते आणि जाते, ती जेव्हा परमनंट होते तेव्हा ती प्रवृत्ती होते. तर प्रवृत्ती सुद्धा दोन प्रकारच्या असतात, एक सत्प्रवृत्ती किंवा दुष्प्रवृत्ती. ती कशावर अवलंबून असते, तर ती तुमच्या संगतीवरती अवलंबून असते, ती तुमच्या विचारांवर अवलंबून असते, तुमच्या व्यासंगावर अवलंबून असते, तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. तर आता काय करायचं आहे, आपल्याला अनाठायी निर्माण झालेल्या नकोशा वृत्ती बाहेर काढायच्या आहेत. मग त्या कदाचित प्रवृत्तीत सुद्धा रूपांतरित झाल्या असतील, त्या बाहेर काढायच्या, त्याला निवृत्ती म्हणतात. वृत्तीतून बाहेर पडणं ते निवृत्त. आता आपण तो सेवानिवृत्त, चांगला किंवा वाईट कुठली वृत्ती असू दे ती बाहेर काढायची आहे. चांगली एक वेळ टिकली तर चालेल, पण बाहेर तर नक्कीच काढायची आहे. वाईट नंतर चांगली काढायची आहे, पण आधी आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि मी आणखी एक शब्द वापरला की निर्वृत्ती. म्हणजे वृत्ती निर्माणच होऊ द्यायची नाही, ही कठीण गोष्ट आहे. निवृत्ती आणि निर्वृत्ती. निवृत्ती म्हणजे वृत्ती निर्माण झाली आणि ती तृप्त करून किंवा न तृप्त करता तिच्यातून मुक्त झालो, ती निवृत्ती. पण वृत्ती निर्माणच होऊ दिली नाही, ही निर्वृत्ती. सद्गुरु चरणी ठेविता वृत्ती, नाथांचा अभंग आहे. सद्गुरु चरणी ठेविता वृत्ती, वृत्तीची निर्वृत्ती क्षण मात्रे. अरे हा, मग आता काय करायचंय, तुमची जी वृत्ती आहे ती सद्गुरूंच्या चरणाशी अर्पण करायची आहे किंवा भगवंताच्या चरणाशी अर्पण करायची आहे, म्हणजे तुम्ही निवृत्तच व्हाल नव्हे तर निर्वृत्त व्हाल, असं आमच्या नाथांना सांगायचं आहे. फार छान कल्पना आहे ती. म्हणजे कसं आहे बघा, मनाला सुद्धा दोन अवस्था आहेत, एक अमन किंवा न मन म्हणतात बघा. म्हणजे मन नाहीसं करायचं त्याला अमन म्हणतात किंवा न मन म्हणतात. नमन, आपण नमन शब्द वंदन अशा अर्थी वापरतो, नमन केलं. मग सद्गुरूंना जर तुम्ही नमन केलं तर तुमचं मन उन्मन होईल. बघा, उन्मन होईल म्हणजे उदात्त होईल, उच्चतम होईल. तर आपल्याला न मन करणं, मन शून्याग्रतेकडे, शून्यावस्थेकडे नेणं कठीण आहे. बरोबर, सामान्य माणसाला ते अनेकाग्र आहे, ते व्यग्र आहे. त्याला एकाग्र करणं म्हणजे शून्यावर स्थिर करणं कठीण आहे. बरोबर, त्यासाठी त्याला तुम्ही काहीतरी ऑब्जेक्ट द्या, अवलंबन द्या, मग ते तिथं स्थिर होईल. पण मग अटॅचमेंट झाली की ती अटॅचमेंट झाली. म्हणून एक छान वाक्य आहे की हॅव ए डिटॅच्ड अटॅचमेंट.
हॅव अ डिटॅच्ड अटॅचमेंट इन द लाईफ. अशी एक वेळ येईल की तुम्हाला त्या अवलंबनाची गरज पडणार नाही. मग आपली मूर्तीपूजा तरी काय आहे की ते अवलंबन आहे. बरोबर. आपण डोळे मिटल्यानंतर जर आपल्या डोळ्यापुरते मूर्ती येत असेल तर मग मूर्तीची गरज नाही. किंवा छत्रीला मी जर राम समजत असेल तर मला रामात देवळात जायची गरज नाही. पण मी छत्रीला राम नाही समजू शकत, मला रामाचीच मूर्ती डोळ्यापुढे पाहिजे. तोपर्यंत अवलंबनाची गरज आहे, त्या अटॅचमेंटची गरज आहेच. पण म्हणून नमन करण्यापेक्षा मन उन्मन करणं हा प्रवास आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी सद्गुरूंना शरण जाण्याची जास्त गरज आहे, हे नाथ महाराज सांगतात. लक्षात आलं ना. आपण आता बघा मनाच्या श्लोकाकडे आता चाललाय प्रवास, पण आपण आधी नाथांना घेतलं. तुकाराम महाराजांना सुद्धा घेऊया. तुकाराम महाराजांचे सुद्धा मनाचे विचार फार चांगले आहेत. ते म्हणाले काय पाहिजे का की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन इच्छा समाधान ते, मने प्रतिमा निर्मिली मने मना पूजिली. मने मना पूजिली, मने मना पूजिली, मनाने प्रतिमा निर्मिती केली आणि मनाने त्याची पूजा केली. मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. फार छान. काय संतांना कसं काय म्हणजे एक्सलंट प्रतिभा, प्रज्ञा आणि श्रद्धा ही त्यांच्या ठिकाणी मुक्तपणे संचार करत असते. गुरु आणि शिष्य आपणची करी दास्य. मन गुरु आणि शिष्य, मन म्हणजे गुरु पण आहे आणि शिष्यच आहे. आपणची करी दास्य तुकाराम महाराज त्याच्यामध्ये म्हणतात. आपणच त्याला दास करतो. आपण म्हणजे मनच गुरु होते आणि मनच दास होते. प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ते कसं प्रसन्न होईल त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला. ते तुम्ही एकतर गतीकडे जाल किंवा अधोगतीकडे जाल. आणि म्हणून श्रोते वाचक पंडित म्हणजे साधक वाचक पंडित, श्रोते वक्ता ऐका मात, नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. म्हणजे मनासारखं दुसरं दैवत नाही. आमच्या बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकावरी ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. सोपं नाही त्या मनाला ताब्यात आणलं. ते कसं आहे तर एखाद्या जनावरासारखं आहे, गुरासारखं आहे की एखाद्या बहरलेल्या पूर्ण उमललेल्या पिकावरती ते जातं, बरोबर, खाण्यासाठी जातं. त्याला कितीही हाकला ते पुन्हा तिथंच येतं. बहिणाबाईंना फार छान, फार मोठा तो सुंदर अभंग आहे. तर अशा ह्या मनाचे सगळे हे आयाम आहेत. आणि मग बोल. म्हणजे या संतांनी खरंच म्हणजे आपल्याला एक मन, तुम्ही एकाग्र मनाचे जे इम्पॉर्टन्स आहे हे किती प्रत्येकानं निक्षून सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा तर तुम्ही मनावरती फोकस करा, मनावरती सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यांनी हे सांगितलंय. पण अजूनही आपण झुंजतोय याच्यात. आपण झुंजतोय कारण ते आपल्या ताब्यात येत नाही. म्हणजे हा प्रश्न अर्जुनासारखा महावीर की ज्यांनी अनेक लीलया जिंकल्या, बरोबर, त्यांनी श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारला की हे मन फार चंचल आहे, त्याला कसं ताब्यात आणायचं. तर त्याला भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं की अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टींनी ते शक्य आहे. आता ह्यामध्ये अभ्यास हा विषय तर आपल्याला कळतो, बरोबर, आणि वैराग्याची आपल्याला भीती वाटते, बरोबर. वैराग्य म्हणजे सर्वसंग परित्याग करून भस्म फासून भगवे कपडे, बरोबर, अशी ती वैराग्याची संकल्पना स्मशानात राहणे, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. आणि समर्थांनी सांगितले सदासेवी आरण्य तारुण्य काळी. वैराग्याची समर्थांच्या बाबतीत एक शब्द वापरला जातो की शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. काय होतं, तुमच्या माझ्या ठिकाणी थोडं थोडं वैराग्य असतं आणि संतांच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य असतं. आता आपण समजा चहाची सवय आहे आणि चहा सोडला, छोटं वैराग्य जमलं, किंवा आणखी काही काही सवयी आहेत त्या हळूहळू सुटल्या, वैराग्यच आहे ते. अगदी वैराग्याचा बाऊ करून घ्यायचं कारण नाही. सामान्य सांसारिक माणसाला या भूतलावरती वावरत असताना अनेक मोह आहेत, बरोबर, अनेक आघात आहेत, त्याला सामोरं जायचं आहे. कसं आहे की एखाद्या डोंगरावरती बसून मन शांत राहीलच की, बरोबर, पण लक्ष्मी रोडवरून चालत असताना ते राहणं हे कठीणच आहे. आणि तशा परिस्थितीत ते ठेवायचा प्रयत्न करायचा आहे की कसं बघा की आमच्या गुरुजींचं मगाशी आपण स्मरण केलं, साने गुरुजींचं, त्यातला एक प्रसंग मला आता आठवला की छोटा श्याम, त्याला आईने आंघोळ घातली. पूर्वी कसं असायचं की स्नानगृह असं काही नसायचं, बाहेर
पडवीत किंवा त्या परसदारामध्येच दगडावर स्नान घालायचं बरोबर. आणि मग घरामध्ये यायचं. तर श्यामला आईने आंघोळ घातल्यानंतर आता आज चल म्हणाली, तेव्हा तो म्हणाला की आता इथं चिखल आहे ना, माती आहे, तर माझ्या पायाला घाण लागेल, म्हणून तू तुझा पदर पसर, साडीचा पदर पसर, त्याच्यावरती पाय देऊन मी अलगद आत जाईन, म्हणजे माझ्या पायाला माती लागणार नाही. तेव्हा गुरुजींच्या आईने सांगितलं की श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे. बघा, म्हणजे साऱ्या भारतीय तत्वज्ञानाचं सार त्या माऊलींनी सांगितलं, बरोबर नाही का. मनाला घाण लागू नये म्हणून जप. आपल्याला काय आहे की मनावरती अनेक बाजूनी चिखल उडतो, शिंतोडे उडते, आणि म्हणून मी मागे उल्लेख केला होता तसं की चित्ताचं भांड नित्यानं घासलं पाहिजे, ते आपण घासत नाही. आणि चित्ताचं भांड घासायचं म्हणजे तर नक्की काय करायचं, मग ती उपासना करायची. म्हणजे आमचे समर्थ म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा लवावे. तर आता आपण हा सारा मनाचा एक भाग समजावून घेतला. आता परत जाता जाता मला डॉक्टर आनंद नाडकर्णींचं स्मरण झालं. त्यांची एक मुलाखत ऐकली मी. ते फार थोर विचारवंत आहेत आणि मानसशास्त्राचे फार मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी मनाची एक छान व्याख्या केली आहे. ते म्हणाले की विचार, भावना आणि वर्तन याचा समभुज त्रिकोण म्हणजे मन आहे. विचार, भावना आणि वर्तन याचा समभुज त्रिकोण म्हणजे मन. म्हणजे कसलं मन आहे ते, तर ते संतुलित मन. ह्या तिघांचा जर समभुज त्रिकोण झाला तर ते संतुलित मन आहे, बॅलन्स्ड माइंड आहे, ते संतांचं असतं. आमचा समभुज त्रिकोण राहत नाही, विषमभुज होतो, आणि म्हणून तिथे आमची गडबड होती. तो समतोल साधण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. तेव्हा आपण मन थोडंसं तरी नियंत्रणाखाली आलं असं म्हणता येईल. बरोबर. आता हे करताना आता मला लक्षात येतं की सध्याच्या पिढीमध्ये, म्हणजे कोविड नंतर वगैरे आपण म्हणतो की डिप्रेशन, आपण वैराग्य म्हणतो, मग हे डिप्रेशन आणि वैराग्य याच्यामध्ये तुम्ही कसं डिफाईन कराल? आता डिप्रेशन हा एक प्रकारचा आजारच आहे किंवा विकार आहे, आणि वैराग्य ही एक स्वतःहून स्वीकारलेली वृत्ती आहे. वैराग्यामध्ये त्याग आहे. आता त्यातही पुन्हा मी वैराग्य थोडंसं स्पष्ट करतो. आपल्याकडे एक दोन शब्द वापरले जातात, एक विरक्ती आणि अनासक्ती. विरक्ती आणि अनासक्ती. रामदास स्वामींसारखे, विवेकानंदांसारखे संत हे विरक्त असतात. बरोबर. ह्या सगळ्या पाशातून ते बाहेर पडलेले असतात, मुक्त असतात, त्यांना आपण विरक्त म्हणतो. आणि आपण कसे असतो, तर आपण आसक्त असतो. कशामध्ये आसक्त असतो? आपण आपल्या कुटुंबियांमध्ये आसक्त असतो, आपल्या प्रपंचातल्या वस्तूंमध्ये आसक्त असतो, आपल्या मित्रमंडळींमध्ये, अनेक गोष्टींमध्ये आपण अनासक्त असतो. तर त्यामध्येच वावरत असताना अनासक्त व्हायचा प्रयत्न करायचा. विरक्त होणं आपल्याला कठीणच आहे, किंबहुना जवळजवळ अशक्य आहे. तर अनासक्ती ही शक्य आहे. समजतं ना? अनासक्ती शक्य आहे, ती त्यातून डिटॅचमेंट करता आली पाहिजे की ह्या घटना अशाच घडत राहणार आहेत. मगाशी जेव्हा मी विश्वमनाचा उल्लेख केला की विश्वमनाला आता मोठमोठे भूकंप होतात, सुनामी सारख्या लाटा येतात, अनेक लोक एकाच वेळी बळी पडतात. बरोबर. त्या विश्वमनाला दुःख होत नाही, कारण त्याला माहित आहे की ह्या घटना अशाच घडणार. पण आपल्या ह्या मर्यादित मनाला एखाद्या व्यक्तीचा वियोग झाला तर दुःख होतं, कारण ते त्याला चिकटलेलं आहे. बरोबर. आणि विश्वमन त्याला चिकटलेलं नाही. म्हणून तर हा अनासक्तीचा प्रयोग आपल्याला करता येईल. हे झालं वैराग्य. विश्वमन विरक्त आहे का अनासक्त आहे? विश्वमन हे विश्वात राहूनही विश्वाचा खेळ मांडते, म्हणजे ते अनासक्त आहे. कारण ते विश्वाच्या बाहेर नाही गेलं. बरोबर. ते विश्वात आहे ना, ते विश्वाचा खेळ पाहते, साक्षी भावानं पाहते. छान प्रश्न आहे. साक्षी भावानं पाहते किंवा त्याचा संकल्प विकल्प त्याच्याच ठिकाणी चालू आहे. बरोबर. फार छान. तर आता डिप्रेशनवरती आपण येतो. डिप्रेशन हे काही वैराग्य नाही. डिप्रेशन हा एक प्रकारचा विकार आहे. म्हणजे जिथं विचार थांबले तिथं विकारांची निर्मिती झाली. डिप्रेशनमध्ये त्याला काय करावं वाटतं, तर एकतर काहीच करू नये वाटतं. बरोबर. किंवा जगात काही अर्थ नाही, किंवा अगदी टोकाला जाऊन तो आत्महत्येपर्यंतचे विचार त्याच्या मनामध्ये येतात. बरोबर. म्हणजे ती अनासक्ती नाही, ती विरक्ती पण नाही,
ते एक प्रकारचं स्मशान वैराग्य आहे की या जगात काहीच अर्थ नाही, आता माझ्यातही काही अर्थ नाही, माझ्या जगण्यालाही काही अर्थ नाही, सगळं जग वाईट आहे, असे नकारात्मक विचार त्याच्यामध्ये मनात यायला लागतात. मला कोणी मदत करायला तयार नाही, मला कोणी स्वीकारायला तयार नाही, आता माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. अशा प्रकारचे जे नकारात्मक ऊर्जा जी मनामध्ये तयार होती ते डिप्रेशन आहे. आणि डिप्रेशन मधून बाहेर पडण्याकरता सकारात्मक ऊर्जेची निर्मिती किंवा सकारात्मक ऊर्जेचं इंजेक्शन त्याला द्यायला पाहिजे. बरोबर. काय झालं, आमचा मारुती हनुमंत जेव्हा सीतेचा शोध घ्यायला निघाली सगळी टीम, आणि तो सांपाती नावाचा गिधाड होतं, त्यांनी त्या उंच झाडावरून त्याला दिसलं, त्याला दूरदृष्टी होती की सीता अशोक वनामध्ये बसलेली आहे. पण तो म्हणा हा संबंध समुद्र उल्लंघून गेलं पाहिजे पलीकडं. बरोबर. मग आता चर्चा सुरू झाल्या की समुद्र उल्लंघून जायचं कोणी. अंगद म्हणतोय मी जाऊ शकेन पण परत येण्याची खात्री नाही, कोण म्हणतोय मी 10 योजने जाईल, कोण म्हणतोय मी 20 योजने जाईल. अरे हा 100 योजने किंवा 200 योजनेचा सागर पार करायचा आणि पुन्हा परत यायचं. हनुमंत एका कोपऱ्यात बसलाय, तेव्हा जांबुवंतांनी त्याला जाऊन सावध केलं आणि त्याला विचारलं अरे तू असा का बसलायस, तो दिंगमोड स्थितीत आहे, थोडक्यात तो डिप्रेशन मध्ये आहे. आणि मग त्याला जाणीव करून दिली की तुझ्या अंतरंगामध्ये अफाट सामर्थ्य आहे, अमर्याद सामर्थ्य आहे. तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा तू सूर्याला गिळायला गेला होतास वगैरे वगैरे असं त्याला बुस्टअप केलं. आणि मग तो जो उठला तो म्हणाला की मीच जाईन आणि मी नुसता नाही जाणार तर मी सीतेचा शोध करून परत येईन. बरोबर. हा म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. हे कोणी केलं, अंगदानी केलं, जांबुवंतांनी केलं. म्हणजे जो एखादी व्यक्ती मग तो डिप्रेशनमध्ये असतो, तो जसं एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जातो किंवा एखाद्या संतांच्याकडे किंवा एखाद्या जाणत्या पुरुषाकडे तो जेव्हा जाईल तेव्हा तो त्याला बाहेर येईल आणि त्याला हळुवारपणे बाहेर काढावं लागेल, त्याला अलगदपणे बाहेर काढावं लागेल. बरोबर. हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. बरोबर. तर ही सामान्यतः मनाची पार्श्वभूमी आपण समजून घेतली. बरोबर. तर आता समर्थांच्या मनाच्या श्लोकाची निर्मिती का झाली ही आपण पाहिली. बरोबर. आणि मी त्याचा उल्लेख केला की त्याचं ते निमित्त होतो, तो त्याचा हेतू नव्हता. आता समर्थांनी पहिला जो मनाचा श्लोक, गणाधीश जो ईश सर्वागुणांचा, आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. पहिल्या 4 ओळींमधलं जे 4थं चरण आहे तिथे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की गमू पंथ अनंत या राघवाचा. म्हणजे मला कुठल्या मार्गाने जायचं आहे तर मला भगवंताच्या किंवा राघवाच्या मार्गाने जायचं आहे. तर संत हे मुळातच भक्ती मार्गावरती आरूढ झालेली मंडळी असतात. बरोबर. ते स्वाभाविकपणे त्यांना हाच मार्ग आपल्यासाठी सांगायचा असतो. लगेच दुसऱ्या ओळीत ते सांगतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. काय कर मना, आता ते मनाला सज्जन म्हणतात की अरे तुला मी एक मार्ग सांगतो, भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतो, तू काय कर तर भक्ती मार्गाने जा. तेव्हा हा जो श्रीहरी आहे ना म्हणजे भगवंत किंवा परमेश्वर, तो पाविजे तो स्वभाव आहे, सहज तुम्हाला प्राप्त होईल. भक्तीवर प्रसन्न होणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे तुला काही चिंता नाही, तू त्या मार्गाने जा. आता प्रश्न असा पडेल की आपल्याला आता भक्ती मार्गानेच जायचं आहे का व्यवहाराच्या मार्गाने जायचं आहे. म्हणजे मनाचे श्लोक फक्त भक्ती मार्गाचं मार्गदर्शन करतात का व्यवहाराचंही मार्गदर्शन करतात. तर आरंभ समर्थांनी भक्ती मार्गाने केला, पण जसजसे ते पुढे घेत गेले तसतसा अनेक विषयांना त्यांनी हात घातला. आता अगदी सगळ्यांना पाठ असलेला मनाचा श्लोक, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधोनी पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आपण बघा हा श्लोक सगळ्यांना माहित आहे की आपली अडचण काय आहे की मी सुखी होण्याचा प्रयत्न करतोय पण मी सुखी नाही, ही माझी अडचण आहे. मग समर्थ म्हणतात अरे जगात सर्व सुखी कोण आहे, कोणाला हे सुख आहे तर त्याला ते सुख आहे, पण कोणाला तरी काहीतरी अडचण आहे. म्हणून संतांना अभिप्रेत असलेला एक फार छान शब्द म्हणजे सर्व सुख किंवा पूर्ण सुख ते कोणाच्याच वाट्याला आलं नाही. तूच विचार कर
की कोण आहे असा, बरोबर. आणि त्याचं कारण सांगतात ते पुढं की मना त्वाची रे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आजचं जे जीवन तुला प्राप्त झालेलं आहे, जे मिळालेलं आहे, याच्या मागे तुझं पूर्वकर्म आहे किंवा पूर्व सुकृत आहे. ही आपल्या संस्कृतीची श्रद्धा आहे. बरोबर. की आपण आजचं जे जीवन जगतो आहोत ते आपल्याच कर्माचा परिपाक आहे. हा कर्माचा सिद्धांत आपण सगळ्या ठिकाणी ऐकतो. बरोबर. आणि त्यामुळं परीक्षेत नापास मी कसा झालो किंवा मला कमी मार्क्स पडले म्हणून रडण्यात काही अर्थ नाही, कारण मीच अभ्यास केला नव्हता. बरोबर. पण हे उघडपणे त्याला कोणी सांगत नाही. बरोबर. मग पेपरच अवघड गेला किंवा तो तपासणारा त्यावेळी शुद्धीत नसेल, असे काहीतरी आजूबाजूचे उपाय त्याला सांगून कुठेतरी समजावं लागतं. पण खरं म्हणजे सडेतोडपणे त्याला सांगावं लागतं की तू अभ्यास केला नव्हतास किंवा अचूक अभ्यास केला नव्हतास बरोबर. आणि म्हणून तुला मार्क्स कमी पडले. तसं आजच्या माझ्या सुखदुःखाला मीच जबाबदार आहे आणि त्याची फळं मी आज भोगतो आहे. म्हणून हे आहे. आता मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. आता आपलं ही अडचण आहे की एक मनुष्य मृत्यू पावतो, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, दुसरा मनुष्य शोक करतो, पण तोही त्याच मार्गाने चालतोय. बरोबर. याची आपल्याला जाणीव नसते की आपणही त्याच मार्गावरती आरूढ झालोय. जसं महाभारतामध्ये एक छोटीशी कथा येऊन जाते की युधिष्ठिर किंवा धर्मराज हे लोकांना काही दान देत असतात आणि वेळ संध्याकाळची होऊन जाते आणि सांगतात की आता उरलेले लोक उद्या या. तेव्हा भीम तिथे उभा असतो आणि टाळ्या वाजवतो. तेव्हा युधिष्ठिर त्याला विचारतो की हसतो थोडंसं, त्याची खिल्ली उडवल्यासारखं की अरे काय काय झालं. नाही, तो म्हणतो की मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं किंवा तुला याची खात्री आहे अशी ह्याचं आश्चर्य वाटलं की तू उद्याचा दिवस पाहणार आहेस. म्हणजे जीवनामध्ये उद्याचा दिवस निश्चित आहे काय ही कुणालाच खात्री नाही. आणि म्हणून नाथ महाराज असं म्हणतात की मरणाचे स्मरण असावे. आता हा विषय थोडासा गांभीर्याकडे वळला, पण काय होतं की आपण असं गृहीत धरून चालतो की आपण दीर्घायुष्य आहोत आणि ते असावं, सगळ्यांच्यावरती परमेश्वराची कृपा असावी. पण असं सांगता येत नाही की काय व्हायचं. एकदा एक मनुष्य गोंदवलेकर महाराजांच्याकडे आला आणि बोलण्याच्या ओघात तो म्हणाला की मी आजच आयुर्विमा उतरवून आलो, माझ्या मुलाबाळांची तरतूद करून आलो. तेव्हा महाराजांनी एक गमतीशीर प्रश्न विचारला की असं काय केलं, कारण तो म्हणाला मी काय आज आहे उद्या नाही, म्हणून मी ती तरतूद केली. मग ते म्हणाले जसं तू आज आहेस आणि उद्या नाहीस तशी तुझी मुलं बाळ उद्या आहेत का याची काय खात्री. जीवन हे अशाश्वत आहे. अर्थात यासाठी निराश किंवा असं चिंताक्रांत होऊन अगदी दिंगमूळ मनस्थितीमध्ये खालीमान घालून जगावं अशी काही संतांची अपेक्षा नाही, पण त्याची कुठेतरी मनाच्या पाठीमागे एक जाणीव असावी की हे सगळं अशाश्वत आहे आणि जे जीवन आपल्याला आज प्राप्त झालंय त्याचा सर्वार्थानं सदुपयोग करता आला पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडं प्रेयस आणि श्रेयस अशा दोन कल्पना आहेत की काय निवडायचं, म्हणजे अट्रॅक्टिव्ह निवडायचं का काही बेनिफिशियरी जे आहे ते निवडायचं. जे प्रेयस आहे जे आपल्याला आज आवडतं ते फायदेशीरच असेल असं नाही, बरोबर, ते श्रेयस असेल असं नाही. आणि म्हणून प्रेयस निवडण्याकडे आपल्याकडे असावा असं संतांची आपली भूमिका आहे. आता आणखी काही मनाचे श्लोक आपल्याला पाहता येतील की आता समजा अगदी व्यवहारवादानं ज्याला जायचं आहे त्यांना ते समर्थ काय सांगतात की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदना परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे. बरं, समजा तुम्हाला काही परमार्थ नाही करायचा, पण असं काहीतरी कार्य करून दाखवा की त्यामुळं तुमची कीर्ती मागे उरेल, लोक तुमचं नाव काढतील, जगाला तुम्ही आता काय म्हणून तुम्हाला जगाने तुमची आठवण ठेवावी. तर असं काहीतरी सत्कृत्य करा की त्यामुळे जग तुम्हाला लक्षात ठेवेल आणि त्यासाठी तुम्हाला चंदनासारखं जिजावं लागेल. सहज हे प्राप्त होणार नाही, बरोबर. तर हाही एक संदर्भ त्याच्यामध्ये येऊन जातो. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोचित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे नीव व्हावे.
तुम्हाला जगात वावरताना मनाश्रेष्ठ धारिष्ठ धैर्य पाहिजे. मना बोलणे नीच शोषित जावे. कुणी तुम्हाला लोकांनी तुमचा अपमान केला, 4 वाईट शब्द बोलले ऐकावे लागले तर ते सहन करता आले पाहिजे. पण तुम्ही मात्र सज्जनांना निववत चालला. तुमची भाषा, तुमचं बोलणं असावं की समोरचा मनुष्य हा शांत होईल, संतुष्ट होईल. म्हणजे समर्थ काय करतात हे सांगत असताना एकीकडे परमार्थ मार्गाची वाटचाल सांगतात आणि दुसरीकडे व्यवहारात कसं वागावं बरोबर हेही सांगत असतात. आणि मग आता त्या मनाच्या श्लोकामध्ये निरनिराळे एकच पालुपद असलेले अनेक श्लोक येऊन जातात. म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा शेवटचा चरण असलेले 10 श्लोक आहेत. किंवा प्रभाते मनी रामचिंतित जावा असा असणारे श्लोक आहेत. आता हा प्रभाते मनी रामचिंतित जावाचा श्लोक आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. जीवनामध्ये धन्यता प्राप्त करण्याचं एक साधं सोपं सूत्र समर्थांनी सांगितले. सकाळी उठल्यावर रामाचं चिंतन करा. बरं रामच का हो? मग दुसऱ्या एखाद्या सिनेनाटाचं किंवा क्रिकेटपटूचं चिंतन केलं तर काय होईल? त्याचं कारण असं की त्याच्याकडून आम्हाला घेण्यासारखे काही गुण नाहीत. आमचा जो आयडॉल असेल किंवा जो आदर्श आहे तो असा असला पाहिजे की तो गुणांचा समुच्चय त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून आमचे समर्थ असं म्हणतात की दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, रामाचा गुण तुम्ही घ्या. कारण आमच्याकडे रामाकडे सगळे गुण आहेत. खरंय. राम निर्दोष आहे. तुम्ही दुसरी एखादी व्यक्ती जर तुमच्या डोळ्यापुढे आणली तर ती तशी निर्दोष असेल असं नाही. म्हणून ज्याला फॉलो करायचं, ज्याचं अनुयायित्व स्वीकारायचं आहे तो तेवढा सक्षम असला पाहिजे. आणि म्हणूनच राम चिंतन करायचं, रामाचं चिंतन करायचंय. आणि पुढे वैखरी राम आधी वदावा. पुढे तुम्ही प्रत्येक क्रिया जेव्हा दिवसभरात ती करत राहाल तेव्हा रामाचं चिंतन करा. कारण त्याचं कारण असं की समर्थांना असं सांगायचं आहे की मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. तू हे जे घडतंय ना त्याचं श्रेय स्वतःकडे घेऊ नकोस. कारण या सगळ्या घडामोडी मागे, या व्यापारामागे प्रभूंचं एक संचालन चालू आहे. सारी सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. तू केवळ पडद्यावरचा कलाकार आहे. स्क्रिप्ट त्याने लिहिलंय, त्यामुळे त्यांचं चिंतन तुला करावंच लागेल. आणि मग ते तुझ्या जीवनातल्या ज्या घटना आहेत त्या जरी तुला टाळता आल्या नाहीत तरी ते सुसह्य होतील. कारण तुला त्यांचा आधार वाटेल. म्हणजे जसं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थ म्हणतात. याचा हेतू हा की ते तुम्हाला धीर देतात. संत तुम्हाला धीर देतात, आधार देतात. श्रीकृष्ण लढाईत उतरला नाही, श्रीकृष्णाने शस्त्र हातात घेतलं नाही. लढाई अर्जुनालाच करावी लागली. लढाई अर्जुन करण्यास सक्षमच होता, पण तो मोहग्रस्त झाला होता आणि त्याचा मोह दूर करायचा होता. तोही डिप्रेशन मध्येच गेला होता. अर्थात त्याचं डिप्रेशन त्या समोरच्या लोकांना पाहून आलं होतं. बरं, त्याला ते माहीत नव्हतं का? आधी ठरलंच होतं ना की काकांशी, मामांशी, आजोबांशी, गुरूंशी लढाई करायची आहे. हा प्लॅन होताच की. पण जेव्हा प्रत्यक्ष ते समोर आले तेव्हा त्याचं गांडीव गळून पडलं, त्याची गात्र शिथिल झाली, त्याच्या मनाला कंप भरला. मुख्य आहे ते मनाला कंप भरला. शरीर त्याचं तसंच होतं ना, तो अजूनही लढाई करू शकतच होता. पण श्रीकृष्णाने त्याला वैराग्याकडे नेलं नाही. श्रीकृष्णाने त्याला डिप्रेशनमधनं बाहेर काढलं आणि युद्ध प्रवृत्त केलं. त्यामुळे आपण सुद्धा व्यवहारामध्ये युद्ध प्रवृत्त व्हायचं आहे. व्यवहार सोडून कुठे पळायचंच नाही आणि ते पळताच येणार नाही. म्हणजे मग चालत्या गाडीतून उडी टाकण्यासारखं होईल. गाडीतून प्रवास हा करावाच लागेल. गाडीत येणाऱ्या अडचणींना तोंड द्यावंच लागेल. आपल्या बरोबरचे प्रवासी आपल्याला सहन करावेच लागतील. गाडीतले प्रवासी हे जसे त्या विशिष्ट काळापुरते आपले सहकारी असतात तसे आपल्या जीवनात आलेले आपले नातेवाईक आपल्या मृत्यूपर्यंतचे सहप्रवासी असतात. आमचे रामकृष्ण परमहंस म्हणतात, फार छान उदाहरण दिले त्यांनी, की मग माणसाला जीवनात स्वातंत्र्य नाही का? तुम्ही असं जर उदाहरण देता की ते गाडीतले प्रवासी आहेत, गाडी चालली आहे, त्याला उडी नाही मारता येणार,
स्टेशन आल्यावर थांबलो फक्त उतरता येईल. तर त्यांनी फार छान त्याचं उत्तर दिलं की त्याला स्वातंत्र्य आहे, त्याला गाडीतून उडी मारण्या इतकं स्वातंत्र्य नाही, त्याला गाडीत फिरण्या एवढं स्वातंत्र्य आहे, आतल्या आत फिरण्या एवढं स्वातंत्र्य, त्याला पेरू विरू भेळ खाण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला वॉशरूमला जाण्याचं स्वातंत्र्य आहे, पण गाडीत बसूनच राहू, डब्यात जा, पुढच्या डब्यात पण गाडी सोडू नकोस. ती गाडी तुला घेऊन चालली आहे. तू जर ज्या गाडीत काशीला जाणाऱ्या गाडीत बसला असशील तर तू काशीला नक्की जाणार आहेस, बरोबर, पण गाडी सोडू नकोस. म्हणजे कुठली गाडी पकडायची आहे ती आपल्यावरती आहे, ते आपल्यावरती आहे. बरोबर, गाडी पकडणं आपल्यावरती आहे. आणि म्हणून मग समर्थांची गाडी पकडावी, माऊलींची गाडी पकडावी, आणि म्हणून आमचे वारकरी त्या गाडीने जातात आणि मग ते तिथपर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्यांना तो आनंद प्राप्त होतो. बरोबर. तर आता हा जो मी आता उल्लेख करत होतो की निरनिराळ्या प्रकारचे पालुपद असलेले मनाचे श्लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि मग एक फार छान समर्थ सांगतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता मी उल्लेख केला, सर्वोत्तम म्हणजे कोण, तर परमेश्वर किंवा भगवंत. त्याचा जो दास आहे तो जगामध्ये धन्य आहे. आपल्याला जगामध्ये काय मिळवायचं आहे, तर कृतकृत्यता मिळवायची आहे. मी जन्माला आलो त्याचं सार्थक झालं का, असं प्रत्येकाला वाटतं. बरोबर. आपण जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडतो तेव्हा आपलं काय हे ध्येय असतं की उत्तम गुणांनी डिग्री प्राप्त करावी. बरोबर. नाहीतर नुसतंच त्याला कॉलेज अपूर्ण राहिलं आणि त्याला हाकलून दिलं तर मग ते सार्थक झालं नाही त्याचं. तसं या जन्मामध्ये, या जीवनामध्ये आपण आलो तर स्वतःलाच वाटलं पाहिजे की माझं जीवन कृतकृत्य आहे, सार्थक लागले. मग ते सार्थक होण्यासाठी तुम्हाला भगवंताचा म्हणजे सर्वोत्तमाचा दास व्हावं लागेल. मग तो दास होण्यासाठी काही त्यांनी कंडिशन्स सांगितल्यात, काही डूज अँड डोंट सांगितले. त्यातला आता समजा एक आपण घेऊया, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे सूत्र आलं साऱ्या संबंध ग्रंथांचं. आमचे आचार्य विनोबा भावे असं म्हणतात की संस्कृत वाङ्मयामध्ये जे उपनिषदाचं स्थान आहे ते मराठी वाङ्मयामध्ये मनाच्या श्लोकाचं स्थान आहे. विनोबांना मनाच्या श्लोकाचं फार कौतुक होतं. ते म्हणले हा नवरत्नांचा हार आहे, ही सोन्याची लगड आहे म्हणाले. काय म्हणाले ते आणखी पुढे जाऊन की समर्थांनी म्हणजे रामदास स्वामींनी अन्य काही वाङ्मय न लिहिता केवळ मनाचे श्लोक लिहिले असते तरी ते समर्थ या पदवीला जाऊन पोहोचले असते. एवढी त्यांची ही रचना अप्रतिम आहे. बापरे, इतकी ती मोठी आहे. तर आता काय सांगतो तो श्लोक की सदा देव काजी जिजे देह ज्याचा, म्हणजे देव काजी म्हणजे कार्यात, ज्याचा सदा, समर्थांना सदा एक शब्द फार प्रिय आहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे वगैरे वगैरे. तर सदा म्हणजे अखंड, सारखं. देव कार्यात ज्याचा देह जिजतो, सदा रामनामे वदे नित्य वाचा, त्याच्या मुखातून अखंड रामनाम चालू आहे. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, उत्तमपणे तो स्वधर्माचं पालन करतोय. स्वधर्म म्हणजे काय, तर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हा स्वधर्म नव्हे, तर जी गृहिणी आहे तिनं आपला घरातलं काम करणं हा तिचा स्वधर्म आहे. तुम्ही आम्ही नोकरी करणं हा स्वधर्म आहे. डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारच्या पेशंट्सला न त्रास देता त्याची उत्तम शुश्रूषा करणं हा त्याचा स्वधर्म आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहज समजेल असं ज्ञान त्याला देणं हा त्याचा स्वधर्म आहे. हा ज्याला त्याला स्वधर्म हा आपल्याला प्राप्त झालाय आणि त्या स्वधर्माचं पालन करायचंय. विनोबांच्या गीता प्रवचनावर विनोबांनी स्वधर्मावर फार छान प्रतिक्रिया दिल्यात. ते म्हणाले की पाश्चात्य राष्ट्रामध्ये स्वधर्माला पत्नीची उपमा दिली जाते की जशी पत्नी आपल्याबरोबर कायमस्वरूपी आहे तसा स्वधर्म आपल्याबरोबर कायमस्वरूपी आहे. विनोबा म्हणले ते मला मान्य नाही, मी स्वधर्माला आईची उपमा देतो. म्हणाले की स्वधर्म हा आपल्या आधी तयारच आहे की मी जन्माला आलो पासून मला काही कार्य प्राप्त झाली, की मी विद्यार्थी आहे तर मला अभ्यास करायचा आहे, की मी आता प्रपंचिक आहे तर मला मुलाबाळांचं संगोपन करायचं आहे. म्हणजे स्वधर्म हा प्राप्त झालाय त्याचं पालन करणं. समर्थ म्हणतात की तुम्ही नुसतं रामनाम नका घेऊ, एकतर देवकार्यासाठी जिजा, मुखामध्ये रामनाम असू दे आणि स्वधर्माचं पालन करा. आमची भगवद्गीता स्वधर्माच्या पालनावर भर देते. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य कर्मयोगाच्या अंगाने जो वळवला त्याचं कारण स्वधर्माचं पालन समाजाने करावं हा त्यांचा हेतू होता.
स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तो कसा आहे तर मनाने दयाळू आहे, मनाचा तो मवाळू आहे, स्नेहाळू आहे, कृपाळू आहे, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा छान कल्पना मनाच्या श्लोकामध्ये येऊन जातात. म्हणजे भक्तिमार्गही येतो. नुपेक्षिकदा रामदासाभिमानी अशा पादुपदाचे काही श्लोक येतात की जो रामाचा दास होतो त्याचा रामाला अभिमान असतो, राम त्याची काळजी वाहतो. हे फार मनाच्या श्लोकाचं एक वैशिष्ट्य आहे की भगवंताची भक्ती करत असताना व्यवहार सोडून चालत नाही, किंबहुना व्यवहाराला हातात बरोबर घेऊनच चालायचं आहे याची दक्षता समर्थ पुरेपूर घेतात. आणि म्हणून समाजातल्या सर्व थरांनी मनाच्या श्लोकाचा अभ्यास करावा. विद्यार्थी जशीपासून तो करावा. काही श्लोक पाठ होतात आणि मग त्याचं आकलन होऊ लागतं हळूहळू. लहानपणी हे मी पाठ केलं होतं ते आता मला त्याचा अर्थबोध होऊ लागतो आणि मग पुढे माझ्या आचरणामध्ये तो येऊ शकतो. आणि मग आपल्या मनामध्ये एक प्रकारची व्यापकता किंवा विशालता येऊ शकते. हा त्या मनाच्या श्लोकाचा आहे. मग शेवटी ते फलश्रुती सांगतात. आणखी विस्ताराने आपल्याला या मनाच्या श्लोकांवरती बोलता येईल. मनाच्या श्लोकामध्ये 3 योग येऊन जातात. कर्मयोग येऊन जातो, भक्तियोग येऊन जातो आणि ज्ञानयोग येऊन जातो. आता पुन्हा एकदा मी डॉक्टर आनंद नाडकर्णींचा तो रेफरन्स देईन. त्यांनीच सांगितले की काय म्हणाले की मी विचार, भावना आणि वर्तन याचा समभुज त्रिकोण म्हणजे मन, संतुलित मन. तर जे विचाराच्या अंगाने जातात ते ज्ञानयोगी होतात, जे भावनेच्या अंगाने जातात ते भक्तियोगी होतात आणि जे वर्तनाच्या अंगाने जातात ते कर्मयोगी होतात. वा. आता ह्यातले 3ही योग तुम्हाला जमले आनंद आहे, नाहीतरी एखादा तरी योग जमेलच. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला रुची आहे त्याचा पाठपुरावा करावा, त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवावं, त्याच्यामध्ये मास्टरी मिळवावी आणि इतर बरोबर राहावेत. काय होतं की गोंदवलेकर महाराजांनी एक फार छान उदाहरण दिलं की पूर्वी परीक्षेला आपल्याला 7 विषय असायचे. 7ही विषयांची आपल्याला आवड नसते. कुणाला गणित आवडतं, कुणाला इंग्रजी आवडतं, त्याला भरपूर मार्क्स मिळतात. कुणाला संस्कृत आवडतं आणि दुसरा एखादा विषय अजिबात आवडत नाही. तर तो गणितात स्कोअर करेल, अगदी 95-99 मार्क्स मिळेल, पण इंग्रजीत त्याला पास व्हावंच लागतं. तर तो टोटली पास होतो. नुसतं मला गणितात 95 आहेत आणि इंग्रजीतच 20 पडलेत तर माझा टोटल रिझल्ट पास म्हणून येणार नाही. तसं तुम्ही एखादा गुण भगवंताचा, एखादा भक्तीचा मार्ग त्यात प्रावीण्य संपादन करा आणि दुसरे गुण त्यात पास व्हा. त्यात पास तरी व्हा. अप टू द मार्क तिथपर्यंत या, ते ठेवू दे. म्हणजे मी ज्ञानमार्गी आहे, आता मी कर्म करणार नाही, मी हात बांधून बसेन असं नाही चालणार. तुला जेवणासाठी तरी कर्म करावंच लागेल. किंवा ते आमचे म्हणायचे रामकृष्ण म्हणायचे किंवा विनोबा कुठलेही संत म्हणायचे की संन्यासाला किमान स्वतःचा स्वयंपाक स्वतः करता आला पाहिजे. नाही त्यांनी भिक्षा तो कोरडी भिक्षा मागून आणेल आणि पण करता आलं पाहिजे ना काहीतरी, तर त्याचं पोट भरेल. म्हणजे कर्ममार्गी असलं पाहिजे, भक्तिमार्गी असले पाहिजे आणि ज्ञानमार्गी असलं पाहिजे. तर मेन मार्ग तुम्ही डिसाईड करा, पण बाकीचे मार्ग पण तुम्हाला अवलंबले पाहिजेत. आणि ज्याची रुची आहे तो निवडावा, म्हणजे तो तुमचा सुधर्म होऊन जाईल. तो तुमचा सुधर्म झाला की आणि त्याच्यात तुम्हाला रुची असेल तर त्यात तुम्हाला प्रभुत्व मिळेल. आणि मुख्यतः मनाला एक वळण लागेल. जे मन खरं म्हणजे मुळातच वक्र आहे त्याला वळण लावायचं आहे, म्हणजे ते सरळ करायचं आहे. एकाच दिशेवरती त्याला एकाग्र करायचं आहे. आणि काय आहे की महाराजांनी असं सांगितलं की एखादी गोष्ट तर मला क्रोध आवरायचा आहे, मला क्रोध आवरायचा आहे असं म्हणून क्रोध आवरणार नाही. त्याला मनाला दुसरीकडे कुठेतरी गुंतवलात की ते क्रोधापासून दूर जाईल. म्हणून वृत्तीची प्रवृत्ती होईपर्यंत सावध राहिलं पाहिजे की वृत्ती आलेली जाऊ द्यावी. निर्वृत्त होणं जरी कठीण असतं तरी निवृत्ती आपल्या हातात आहे का याचं तपासून पाहावं.
हे असा त्या मनाचा अभ्यास करावा आणि मनाच्या श्लोकाचं पठण करावं. ते समजून घ्यायला सोपे आहेत आणि थोडे थोडे श्लोक वाचत जावेत आणि अखेरपर्यंत. मग मी मागेही सांगितलं आणि आजही पुन्हा सांगतो की मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगे, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. काय होईल तुम्हाला? किमान तुमचे दोष जातील, बरोबर, तुमच्या क्रिया सुधारतील, तुम्हाला ज्ञान मिळेल, वैराग्य मिळेल आणि तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल असं दास म्हणजे समर्थ विश्वासपूर्वक सांगतात. मग त्या मार्गावरती जायला काय हरकत आहे. आता एक मी जाता जाता एक छान, साधारण आपण मागच्या एपिसोडमध्ये खांडेकरांचा उल्लेख केला होता. खांडेकरांचं एक सुंदर विधान या मनाच्या हलकल्लोळ, मनामध्ये जो भावनांचा हलकल्लोळ उठतो किंवा मन जसं नैराश्याप्रत जातं, डिप्रेशनमध्ये जातं, त्याच्यावरती एक छान सुंदर विधान केले. त्याचा उल्लेख मी करतो आणि आपण आता आपल्या या चिंतनाच्या समारोपाकडे येऊया. चालेल. ते असं म्हणतात की भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मुळात कसं आहे बरं का, विधान मी परत करतो ते की माणसानं स्वप्न पाहावीत, स्वप्नाळू असावं आणि मग त्या स्वप्नातूनच उद्याचा मार्ग मिळू शकतो. उदात्त स्वप्न पाहावीत, उच्चतम अशी ध्येय असावीत, स्वप्न तरी मोठी पाहावीत. जसं ते वाघाच्या शिकारीला जावं असं म्हणतात ना, तसं स्वप्न मोठी पाहावीत. बरोबर. तसं भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. माणसाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायानं दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं. अमृतवेल या वि स खांडेकरांच्या कादंबरीतला हा उतार आहे. छान, मनाला मोठं मार्गदर्शन आहे. मनाला डिप्रेशन मधून बाहेर येण्याचा हा सोपा आणि सुलभ मार्ग आहे. म्हणजे आपण मनाच्या श्लोकांपासून आरंभ केला आणि खांडेकरांच्या पर्यंत आपला गोल, आपलं वर्तुळ पूर्ण झालं. पण समर्थांना शरण जावं, मनाच्या श्लोकाचा अभ्यास करावा आणि जाणत्या सद्गुरूंच्या पायाशी बसावं. बरोबर. आणि ते आपल्याला योग्य त्या मार्गावर निश्चित घेऊन राहतील. त्याच्या जीवनामध्ये आनंदाचे मळे फुलल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे. अर्थात आपण सगळेच या मार्गावरचे विद्यार्थी आहोत, प्रवासी आहोत. आपण कोणीतरी पुढे आहे, कोणीतरी माग आहे, आपलं एवढंच. त्याच गाडीत आपण सगळे बसलेले आहोत. काही फर्स्ट क्लासमध्ये आहेत, काही एसी मध्ये आहेत, काही थर्ड क्लासमध्ये आहेत, काही विदाऊट तिकीट आहेत. बरोबर. पण महाराज म्हणतात की विदाऊट तिकीटचा मनुष्य सुद्धा गाडीत टिकून राहिला तर तो शेवटपर्यंत जातो. आपण गाडी सोडायची नाहीये. बरोबर. तर आपण आता ह्या गाडीत बसावं. म्हणजे आता खरंच इतकं भारी वाटलं ना की मी कल्पना केली नव्हती खरं तर की एवढे कंगोरे आपण कव्हर करू. फक्त असं वाटलं होतं की मनाचे श्लोक आपण फक्त कशासाठी, काय, ह्या गोष्टी आपण डिस्कस करू. पण इतके छान असे मनाचे पैलू, आपण वेगवेगळे असे आपण कंगोरे बघितले आणि एवढं उलगडत गेलो. आणि म्हणून मनाला सोलायचंय, उकलवायचंय, मनाला कापायचं नाहीये. हळूहळू हळुवारपणे सोलायचंय किंवा उकलवायचंय. ती जी उकल आहे ना, कळी जशी उमलती तसं मन मग उमजेल, बहरेल, फुलेल. ते फुललेलं मन हे अधिक गोंडस आहे, अधिक आनंदी आहे, ते सुगंधी आहे. बरोबर. तर हेच आहे की याच पार्श्वभूमीवरती आपण थांबतोय. पण जस्ट तुम्हाला हा चांगला वाटणारच आहे पॉडकास्ट, हे मला माहिती आहे, कारण खूप अशा गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. पण तरी मनाचे श्लोक हे वाचणारे किंवा हे अंगीकारणारे बरेच असे आहेत. तर त्यांना या माध्यमातून, पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा काही कमेंट्स टाकायचे असतील की ह्या मनाच्या श्लोकाचा अर्थ आम्हाला समजून द्या, तर आपण नक्कीच त्यानुसार आपण पुढचा पॉडकास्ट पण घेऊ शकतो. तर ह्या संदेशानं आपण थांबतोय. तर धन्यवाद काका, खरंच खूप छान वाटलं.
असंच आपण वेगवेगळं नॉलेज आपण व्ह्युअर्सना देत जाऊ. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. मलाही ह्या सुखसंवादाचा निश्चित आनंद झाला. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.